मित्रांनो, हा कॅमेरा आहे आपल्याला असा खोलता येईल. हे स्टँड आहे, याला लावायचं, आपल्या हेल्मेटला लावायचं आणि हा आपण आता ओपन चालू करणार आहे. बघा, हा कॅमेरा आहे. याच्यामध्ये फीचर्स मी तुम्हाला या सगळं इन्फॉर्मेशन दिल्यानंतर सांगतो. अनबॉक्सिंग करू तर चला. हा बॉक्स आहे, याच्यामध्ये फीचर्स दिलेले सगळे गोक्यांचे, डिजिटल ॲसेसरीज हे पॅकेज, याच्यामध्ये सगळं हे. तर या तर हे बघा मित्रांनो, हा कॅमेरा आहे आपल्याला असा खोलता येईल. हे स्टँड आहे, याला लावायचं, आपल्या हेल्मेटला लावायचं आणि हा आपण आता ओपन चालू करणार आहे. बघा, हा कॅमेरा आहे. याच्यामध्ये फीचर्स मी तुम्हाला या सगळं इन्फॉर्मेशन दिल्यानंतर सांगतो. तोपर्यंत कॅमेरा बघून घ्या, त्याला आपण साईडला ठेवतो. हे त्याचं कवर आहे कॅमेऱ्याचं. हे कशासाठी आहे, बाहेर पाऊस वगैरे, धूळ वगैरे काही जाऊन येण्यासाठी हे कवर आहे. आणि हे आपल्याला हेल्मेटला पण आपल्याला लागतं. हे असं इथे खाली स्टँड आहे, लावता येईल आपल्याला असं. ओके, हे आपल्याला हेल्मेटला हे चिटकवण्यासाठी स्टिक आहे, माईक चिटकवण्यासाठी आणि कॅमेरा चिटकवण्यासाठी. ही रिस्क काय आपण घेणार नाही, कारण आपल्याला फिट करण्यासाठी सगळे इक्विपमेंट्स दिलेले आहेत ऑलरेडी. ही एक्स्ट्रा बॅटरी आहे, ॲक्च्युअली याच्यामध्ये बॅटरी आहे आणि ही एक्स्ट्रा बॅटरी कंपनी आपल्याला दिलेली म्हणजे कॅमेरा त्याची आहे कंपनीची. जर आपण कुठे लाईव्ह वगैरे शो करणार असेल किंवा यूट्यूबला लाईव्ह वगैरे जाणार असेल तर ती केबल आहे. आणि फायनली तुम्हाला टीजीटीचा माईक दाखवणार, एकदम प्युअर आवाज येतो. गोकॅनचा माईक येतो, हा माईक आहे. हॅलो हॅलो या मी तुम्हाला याचे फीचर्स दाखवतो काय काय आहेत ते. चालू करू, आपण बंद करून ठेवलं तरी आहे. तर बघा, याची सेटिंग येते. हां, इथं सेटिंग आहे, व्हिडिओ रिझॉल्युशन. याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये शूट करायचं आहे, 2K 180p 5K 4K मध्ये शूट करायचं आहे. आपल्याला कशामध्ये शूट करायचं आहे ते सिलेक्ट करून ओके करून आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला ते शूट करता येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे परत. म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड साऊंड, EV वगैरे सेटिंगमध्ये इथं सेटिंग आहे. लँग्वेज, डाटा टाईम, अपसाईड डाऊन, मायक्रोफोन. जर मायक्रोफोनच्या याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला असं इथं दिसणार आहे एक्सटर्नल आपल्याला तेव्हा सिलेक्ट करायचं आहे जेव्हा आपण माईक अटॅच करतो. याला आपण असं माईक अटॅच करतो तेव्हा आपल्याला एक्सटर्नल सिलेक्ट करायचं आहे. जर आपण माईक नाही अटॅच केला, बिल्डअपमध्ये केलं तर आपल्याला बिल्ट इनमध्ये करायचं आहे. विदाऊट माईक, याला माईक आहे ऑलरेडी इथे मागे तिथे, तर त्याच्यामध्ये सिलेक्ट मी एक्सटर्नलमध्ये सिलेक्ट केलं, कारण मी माईक लावतो ब्लॉक करायचं वेळेस. त्याच्यामध्ये फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा. हा झाला आपला बॅक कॅमेरा. याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट पाहिजे असेल तर इथं एक स्विच दिलेला आहे. हा आपला कॅमेरा चालू होतो, फ्रंट कॅमेरा. हा जो आहे फ्रंट कॅमेरा आहे आणि हा जो आहे बॅक कॅमेरा. हे बटन चालू झालं, आपला बॅक कॅमेरा चालू होतो. तर त्याच्यामध्ये इथं चार्जिंग पॉईंट आहे, इथं सेटिंग आहे. इथं आपण 5K मध्ये शूट करणार आहोत असं तिथं लिहून आलेलं आहे. आणि इथं आपण 4 तास 30 मिनिटं शूट करणार आहोत, एवढं आपल्याला तिथं दिलेलं आहे. आणि अशी तर आपण आज गोकॅनचा माईक आणि डिजिटल गोकॅनचा कॅमेरा घेऊन आलो. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.